प्रतिवार्षिक प्रवचनमालेच्या या वर्षीच्या प्रथम सत्राला आपण आरंभ करतो आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण दैवी संपत्तीचा विचार करतो. श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकांमध्ये भगवत प्राप्तीच्या संबंधानं साधन संपदेचा विचार करत असताना 26 गुणांचा विचार भगवंतांनी अर्जुनाला बोलून दाखवला आहे. त्या 26 गुणांचा विचार आपण करतो. त्याच्यातल्या पहिल्या श्लोकातच आहोत. काही गुणांचा विचार झालाय, काही राहिला आहे. यावर्षी आपण यज्ञ या संकल्पनेचा थोडासा विचार करणार आहोत. मागच्या वर्षी आपण दमाचा विचार करून आलो. दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. स्वाध्याय, तप आणि आर्जव या 3 गुणांचा विचार पहिल्या श्लोकाचा अजून शिल्लक आहे. मानवी जीवन हे भगवत प्रिय जीवन आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवंतांनी पहिल्यांदा एक घोडा निर्माण केला, मग एक गाय निर्माण केली आणि त्याच्यानंतर भगवंतांनी मनुष्य देह निर्माण केला. या मनुष्य देहाच्या निर्मितीनंतर भगवंताला थोडं त्याचं समाधान मिळालं की आपली निर्मिती चांगली झाली. ज्याचं जीवन पूर्णत्वाला जाऊ शकतं, ज्याचं शरीर, ज्याचं अंतःकरण, ज्याच्या चित्तवृत्ती या केवळ भोगासक्त न राहता भोगाबद्दलचं वैराग्य धारण करून परमात्मचरणी किंवा परमात्म स्वरूपाला प्राप्त होणारी वृत्ती ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, असा मानवदेह, असं मानवी जीवन आपण निर्माण केलेलं आहे, याचं समाधान भगवंताला झालं, असं भागवतात वर्णन आहे. माणसाचा देह माणसाला मिळाला, तो भगवत प्राप्ती करता मिळाला. कारण कोणत्याही वस्तूची निर्मिती ही कशा कशापासून होते याच्याही पेक्षा ती वस्तू अंततोगत्वा कशामध्ये लीन होते हे फार महत्वाचं असतं. निर्मिती होण्याकरता अनेक गोष्टी लागत असतात, पण त्या वस्तूचा लय होण्याकरता फक्त त्याच वस्तूचं उपादान कारण लागत असतं, असा वेदांताचा नियम आहे. उदाहरणार्थ, सोन्यापासून अलंकार निर्माण करण्याकरता किंवा मातीपासून एखादा घट, मडकं निर्माण करण्याकरता अनेक गोष्टी लागतात. माती, थोडंसं पाणी लागतं, कुंभारदादा लागतात, ती माती चाळून देण्याकरता त्यांची पत्नी लागते, ती माती शेतातून घरात आणून देण्याकरता गाढव लागतं, एक चाक लागतं, त्या चाकाला गती देण्याकरता एक काठी लागते, ते घट तो तयार झाल्यानंतर तो भाजण्याकरता आवा लागतो, वगैरे 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 अनेक गोष्टी लागू शकतात. याला वेदांतामध्ये निमित्त कारण असं म्हणतात. आणि मुख्य लागते ती माती लागते, त्याला वेदांतामध्ये उपादान कारण असं म्हणतात. आपल्याला तिकडे जायचं नाहीये. निमित्त कारण किती असावीत याला मर्यादा नाही. ती 100 असतील, 1000 असतील, 2000 असतील, 1,00,000 असतील, त्याला काही मर्यादा नसते. निमित्त कारणाला, कार्याच्या निर्मितीकरता आवश्यक असणाऱ्या निमित्त कारणांना निश्चित अशी कोणतीही सीमा नाही. सांख्य दर्शनाने तर इतका विचार केलाय की मातीपासून मडकं बनवण्याकरता कुंभारदादा लागतात, पण नुसते कुंभारदादा चालत नाहीत. मग त्या कुंभारदादांना जन्म देणारे त्यांचे आईवडील लागतात. मग त्या आईवडिलांना जन्म देणारे त्यांचे आईवडील लागतात. असं ते किती अंतापर्यंत नेता येतं.
सोन्यापासून अलंकार निर्माण करण्याकरता सोनं लागतं. त्या शुद्ध सोन्यापासून अलंकार निर्माण होत नाही म्हणून त्याच्यामध्ये थोडं तांब मिसळावं लागतं. मग तांब्याच्या नावाखाली थोडं पितळ मिसळावं लागतं. सोन्याच्याच नावाखाली अजून थोडं पितळ मिसळावं लागतं. मग एक सोनार दादा लागतात. मग ती ठोकण्याकरता थोडी छोटीशी हातोडी लागते. त्याला एक ती छोटी आयरन असते ती लागते. अनेक गोष्टी लागतात. वस्तूच्या निर्मितीकरता ज्या कारणांची आवश्यकता असते यापेक्षा सुद्धा त्या वस्तूचा लय कशामध्ये होतो हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण ती वस्तू निर्माण होण्याकरता अनेक गोष्टी लागत असल्या तरी त्या वस्तूचा लय होण्याकरता एकच गोष्ट लागते आणि ती जी गोष्ट लागते तेच त्या वस्तूचं स्वरूप असतं. जी एकच गोष्ट लागते. सोन्यापासून अलंकार बनवण्याकरता अनेक गोष्टी लागतील, पण ज्या वेळेला तो अलंकार मोडला जाईल, तापवला जाईल, त्याच्यातलं हिणकस जळून जाईल, त्यावेळेला ती वस्तू, तो अलंकार ज्याच्यामध्ये लीन होईल ते फक्त आणि फक्त सोनच असेल. तिथं सोनार दादा नसेल, तिथं हातोडी नसेल, तिथं तांब नसेल, तिथे पितळ नसेल. मडकं फुटलं की ते मातीतच जाणार आहे. त्याचा उलटा प्रवास करत असताना मग ते मडकं फुटलं, मग ते कुंभारदादामध्ये मिसळलं, कुंभारदादा अमुक झाला, त्यात अमुक, असं नाहीये. मडकं फुटलं, माती झालं, संपलं. निर्मितीपेक्षा सुद्धा वस्तूचा लय कशात होतो हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं मी हे का बोलतोय तेही सांगतो. मी आपल्याला, मी भरकटलो नाही आहे, मला माहिती आहे मला काय बोलायचं आहे ते. कशा करता मी हे आपल्याला सांगतोय? मानवी जीवनाचा प्रवास कुठून सुरू झाला याचा विचार संत फार करत नाहीत. मानवी जीवनाचा शेवट कुठे होतो याच्यावर संतांचं बारीक लक्ष असतं. आम्ही कुठून निघालो काही घेणं देणं नाही. आम्ही आयुष्यात काय केलं माहिती नाही, आत्ता त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आमच्या जीवनाचा शेवट कशात होणार आहे? नदी कुठून उगम पावली पाहू देत, ती कोणत्या पर्वतावरून खाली उतरली उतरू देत, तिला कुठे धरण बांधण्याचा प्रयत्न झाला होऊ देत, तिला कुठे बंधारा घालण्याचा प्रयत्न झाला घालू देत. सगळ्यात शेवटी ती समुद्राला मिळाली की नाही हे महत्वाचं आहे. तसं मानवी जीवन कुठून निघालं, कुठे कुठे काय काय प्रतिबंध आले, कोण कोण जन्मदाते होते त्यांचे, अमुक काय झालं, या जन्मात काय केलं, मागच्या जन्मात काय केलं, हे काय केलं, ते काय केलं, हे सगळं असू देत, ते शेवटी भगवत रूप होतं की नाही याला महत्व आहे. आणि ते जर भगवत रूप व्हायचं असेल तर त्याच्याकरता आपण ज्या पद्धतीनं जसे जन्माला येतो तेवढंच होऊन चालत नाही, तेवढंच राहून चालत नाही. आम्हाला तिथपर्यंत पोचायचं असेल तर आमच्या जीवनातल्या दोषांची निवृत्ती आणि गुणांची वृद्धी झाली पाहिजे. दोष निवृत्ती गुणवृद्धी सहित आमचा प्रवास वेगाने होतो. हे नसेल तर प्रवास होणार नाही का? होतो. काही नद्यांमध्ये सामर्थ्य कमी असतं, उन्हाळा आला की त्या वाळून जातात. काही नद्यांमध्ये सामर्थ्य थोडंसं जास्त असतं, पण बंधारा टाकला की ते अडून जातात. काही नद्या अजून थोड्या सामर्थ्य संपन्न असतात, त्या धरण बांधलं की अडकून पडतात. पण काहीच नद्या इतक्या सर्वगुण संपन्न आणि सामर्थ्य संपन्न असतात की आपण कितीही त्याच्यावर धरण बांधलं तरी अंततोगत्वा त्या समुद्राला प्राप्त होतातच होतात. आमच्या जीवनातल्या गुणवृद्धी आणि दोष निवृत्तीने आमच्या ठिकाणी जे सामर्थ्य येणार आहे ते सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आमच्या अंतिम ध्येयाला प्राप्त होण्याकरता ज्या सामर्थ्याची अपेक्षा आहे त्या सामर्थ्याला वृद्धिंगत करणाऱ्या त्या गुणवृद्धी आणि दोष निवृत्तीचा विचार आहे. त्याच्याकरता तो विचार. कशाकरता आम्ही गुण प्राप्त करून सामर्थ्य यावं म्हणून. कोणतं सामर्थ्य? आम्ही आमच्या कारणामध्ये विलीन व्हावं हे सामर्थ्य यावं म्हणून. नदीच्या ठिकाणी ते सामर्थ्य आहे, तसं जीवाच्या ठिकाणी हे सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे की तो आपल्या स्वरूपामध्ये मिसळला पाहिजे. अंततोगत्वा तो तिथपर्यंत पोचला पाहिजे जे त्याचंच स्वरूप आहे
जे त्याला प्राप्त होणारच आहे आणि तो प्रयत्नानेच तिथपर्यंत जाणार आहे, प्रयत्नाशिवाय होणार नाही. आणि म्हणून त्या सगळ्या गुण वृद्धी आणि दोष निवृत्ती करता आम्हाला गुणही कळले पाहिजेत, दोषही कळले पाहिजेत, कळालेले दोष काढून टाकले पाहिजेत, कळालेले गुण वाढवले पाहिजेत, नसतील तर मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि गुण वाढवण्याचा प्रयत्न आणि दोष निवृत्तीचा प्रयत्न आम्ही आयुष्यभर जो करत राहतो त्यालाच परमार्थ ही संज्ञा प्राप्त होते. आम्ही परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर हे करणं अपेक्षित आहे. हातामध्ये जपमाळ घेऊन बसतो हा परमार्थ नव्हे. आम्ही सकाळी उठल्यानंतर जेवण करायच्या आत किती देवळांमध्ये जाऊन पाणी टाकून येतो हा परमार्थ नव्हे. आम्ही अमुक अमुक इतका जप झाल्यानंतरच पाण्याचा थेंब पोटात तोंडात घेतो असा अभिमान मिरवणं हा परमार्थ नव्हे. मी जरा स्पष्ट बोलतो, मला क्षमा कराल आपण. आम्ही परमार्थ करतो म्हणजे नेमका काय करतो? आम्ही पूजा करतो हा परमार्थ नव्हे का आहे? आम्ही जप करतो हा परमार्थ नव्हे का आहे? आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो परमार्थ नव्हे का आहे? आम्ही दासबोध एखादा समास वाचल्याशिवाय जेवत नाही परमार्थ नव्हे का आहे? पण हे कशा करता? आमचं ज्ञानेश्वरी वाचणं हा परमार्थ आहे. या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे? तर आम्ही जी ज्ञानेश्वरी वाचतो त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या गुणदोषाची आम्हाला जाणीव करून दिली त्याच्यातल्या गुणांच्या प्राप्तीकरता आम्ही प्रयत्न करत असू तर आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, म्हणून तो परमार्थ झाला. आम्ही मंदिरात जातो हा परमार्थ नाही का? तर आहे. पण आम्ही मंदिरात का जातो? तर त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्याच्या कृपेनं आमच्या जीवनातल्या दोषाच्या निवृत्तीचं सामर्थ्य आमच्या ठिकाणी प्राप्त व्हावं आणि त्या सामर्थ्याने आम्ही दोष दूर करावेत हा परमार्थ आहे. म्हणून आमच्या जीवनातल्या गुणवृद्धी आणि दोष निवृत्ती करता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना परमार्थ असं नाव आहे. त्याला परमार्थ म्हणतात. आम्ही परमार्थ करतो म्हणजे हे अपेक्षित आहे. नाहीतर मग माणसं हेही बोलतातच ना, अहो परमार्थ करतात पण राग जात नाही मनातला. हे बोलणारे लोक नाहीयेत असं नाहीये, आणि असं असणारे लोक नाहीयेत असंही नाही. मोठ्यांची उदाहरणं आहेत, मी लहानांची देत नाही. दुर्वासांच्या ठिकाणी सगळं चांगलं आहे पण जग त्यांच्या क्रोधाला घाबरतं ना. आणि पुराणांमध्ये आणि इतिहासामध्ये एकच दुर्वास आहेत, घराघरात लपलेत. काहीच आहेत की परमार्थ करणाऱ्या माणसाला अजिबात हे सहन होत नाही. हे परमार्थाचं स्वरूपच नाही. त्याची सहनशक्ती वाढणं हेच परमार्थाचं स्वरूप आहे. परमार्थाची परिणती आहे, फल आहे. दुर्वास वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही आहे, पण लोक फक्त त्यांचा क्रोधच बघतात. तो क्रोध कशा करता केला गेला हे बघत नाही. तो मुद्दाच नाही, आता सोडून द्या. मला बोलायचं आहे एवढंच याच्यामधून की आपल्या गुणवृद्धी करता आपले प्रयत्न, आपल्या दोष निवृत्ती करता आपले प्रयत्न, या प्रयत्नांना परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे एकदम फल नव्हे, परमार्थ ही साधना आहे. आणि साधना म्हटल्यानंतर तिथं फलश्रुतीच्या प्राप्तीकरता केले गेलेले प्रयत्न हेच अभिप्रेत असतं. ती साधना आहे, ते प्रयत्न आहेत. म्हणून जे साध्याला प्राप्त झाले त्यांना परमार्थ नाही ना. जे साध्याला, जे ब्रह्मरूप झाले ते काय करतात? ते काहीच करत नाहीत. आणि त्यांचं काही न करणं यालाही लोक परमार्थच म्हणतात. मग ते जे करतील तो परमार्थच होईल, पण ते परमार्थ करत नाहीत. एकदा समुद्राला प्राप्त झाल्यानंतर नदी कुठे जाते असं जर विचारलं तर आपल्याकडे उत्तर काय आहे? काहीच नाही. मग ती समुद्राला प्राप्त होण्याकरता प्रवाहित असते, समुद्राच्या दिशेने ती धावत जाते. हे तिचे प्रयत्न कुठपर्यंत आहेत? तर समुद्राला प्राप्त होईपर्यंत आहेत. ते प्रयत्न हा प्रवास आहे.
ते प्रयत्न हा परमार्थ आहे. समुद्राला प्राप्त झाल्यानंतर तिचा प्रवाह टिकला असता तर साध्य प्राप्तीत परमार्थ चालू राहिला असता, पण साध्य प्राप्तीत परमार्थ नाही. मी आपल्याला अनेक उदाहरणं या संबंधाने सांगून जातो. पाप आणि पुण्याचा प्रश्न समोर उभा राहिल्यानंतर हेतुपुरस्सर पुण्याकडे प्रवृत्त होणं आणि हेतू पुरस्सर पापाची निवृत्ती करणं किंवा पापापासून बाजूला होणं हे कुठपर्यंत करावं लागतं? अंतःकरण शुद्धीपर्यंत या सगळ्याचा विचार आहे. विधिनिषेधाचा विचार एका मर्यादेपर्यंत आहे. पुढे गेल्यानंतर विधी नाही, निषेधही नाही. शुकाचार्यांचं वर्णन करताना शुकाष्टकामध्ये हे आलंय, निस्त्रय गुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधा. एकदा निस्त्रैगुण्य अवस्था प्राप्त झाली, तो तिन्ही गुणांच्या अतीत गेला. निस्त्रैगुण्य होणं म्हणजे गुणातीत होणं. असा तो तिन्ही गुणांच्या एकदा अतीत झाला की पथी विचरताम, तो रस्त्याने जाताना को विधी को निषेधा, त्याला कशाला विधी आणि कशाचा निषेध आहे? त्याला कसला विधीही नाही, त्याला कसला निषेधही नाही. का बाबा? कारण विधी निषेधाचा विचार हा परमार्था करता येतो, परमार्थ पूर्णत्वाला गेलेल्यांकरता येत नाही. पुढे गेल्यानंतर काय? काही नाही. तिथं परमार्थ ही संकल्पनाच थांबली. ज्ञानोबा म्हटलंय 3ऱ्या अध्यायामध्ये, जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मनात, तववरी या साधना बजावू लागे. जोपर्यंत तो बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत ही साधन आहेत. ज्ञान नावाचं साधन, कर्म नावाचं साधन, योग नावाचं साधन, उपासना साधन, ही सगळी जी साधन आहेत ना, ही साधनं तो बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत आहे. एकदा बोध प्राप्त झाला की तुम्हाला ना ज्ञानाच्या मागे धावायचं आहे, ना तुम्हाला योग करायचा आहे, ना तुम्हाला कर्म मार्गाने जायचं आहे, ना तुम्हाला उपासना मार्गाने जायचं आहे. काहीच करण्याची गरज नाही. आणि जोपर्यंत साधन प्रवृत्ती आहे तोपर्यंतच परमार्थ आहे. साध्य प्राप्तीत परमार्थ बंद आहे. मानवी जीवनाचा बारकाईनं विचार करताना मनुष्य नेहमी अशा प्राप्तीची अपेक्षा करतो की जिथं काही करावं लागू नये. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, आम्ही अशा प्राप्तीची अपेक्षा करतोय, अशा साध्याची अपेक्षा करतोय, किंबहुना आम्ही त्याला साध्य म्हणतो आहे की जिथं गेल्यानंतर काही करावं लागू नये. माणसाला पैसा मिळवावा वाटतो, गैर नाही, चूक नाही. किती मिळवावा वाटतो, अंत नाही. पर इतका पैसा का मिळवावा वाटतो? खूप पैसा मिळाल्यानंतर काय होतं? माणूस म्हणतो काय नाही, खूप पैसा मिळाला की निवांत राहता येतं. ह्याच्यासाठीच चाललंय सगळं. आम्हाला अशा अवस्थेची अपेक्षा आहे की जिथे गेल्यानंतर काही करू नये असं वाटत राहतं. काही करू नये अशी अवस्था आम्हाला प्राप्त व्हावी. की आता आम्ही काय घरी बसून राहिलो तरी आमचं सगळं भागावं, आम्हाला धावपळ करायची गरज पडू नये, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये दगदग करायची वेळ येऊ नये, आम्हाला प्रवास करावे लागू नयेत. अगदीच ज्ञानेश्वरीतलं उदाहरण द्यायचं झालं तर मनुष्य अधिकाधिक वेगवान साधनेची अपेक्षा करतो. मला मुंबईला जायचंय, मुंबईला मला कसं कसं जाता येतं? मला चालतही जाता येतं, मला सायकलवरही जाता येतं, मला एखाद्या एसटीनं जाता येतं, बसनी जाता येतं, मला रेल्वेने जाता येतं, मला विमानाने जाता येतं. मग हे सगळे विकल्प जेव्हा डोळ्यासमोर उभे असतात तेव्हा मला मुंबईला जाण्याकरता एक बस समोर उभी आहे, एक रेल्वे उभी आहे, एक काय माझी स्वतःची गाडी कार उभी आहे आणि एक काय विमान उभं आहे. मला आपण बरं आता त्यातल्या त्यात सोपं करतो, हे सगळं फुकट आहे. म्हणजे उगीच तो विकल्प नको नंतर म्हणून सांगून जातो, हे सगळं फुकट आहे. तर याच्यापैकी तुम्ही कोणतं साधन निवडाल? याच्यापैकी कोणतं साधन निवडाल तुम्ही? की बसने जाल का, रेल्वेने जाल का, स्वतःच्या गाडीनं जाल का, विमान उभं आहे आणि फुकट आहे? कोणतं साधन आपण निवडाल? विमान हे साधन निवडाल. कशा करता? वेगानं जाता येईल म्हणून. वेगाने जाऊन तिथं काय करायचंय? काय नाही, बसून राहायचं.
आम्ही नेहमी आमच्या मुक्कामाला लवकर पोचण्याचा विचार करतो, कारण तिथे जाऊन आम्हाला निवांत राहायचं असतं. हा विचार गैर नसला तरी सार्वत्रिक आहे, आणि सार्वत्रिक आहे कोणत्याही क्षेत्रात आहे, म्हणूनच तो गैर नाही आहे. अध्यात्माचा नियम आहे. हा नियम तुम्ही समाजशास्त्रात बघा, मानसशास्त्रात बघा, राज्यशास्त्रात बघा, कुठेही हा नियम आपल्याला पाहता येतो. अध्यात्माने हा नियम आपल्याला सांगितलाय, जे सगळ्यांना आवश्यक असतं ते कधीही चुकीचं नसतं. ज्याची सगळ्यांना गरज आहे ते कधीही चुकीचं नाही आहे. पण सगळ्यांना त्याची गरज, एखाद्याला ज्याची गरज असते ना, त्याच्या युक्तायुक्ततेविषयी चर्चा होऊ शकते. पण ज्याची सगळ्यांना गरज आहे, ज्याची सगळ्यांना अपेक्षा आहे, ते कधी गैर नाहीये, ते कधी चुकीचं नाही आहे. अन्नाची गरज सगळ्यांना आहे, अन्न मिळवणं गुन्हा नाही आहे. पैशाची गरज सगळ्यांना आहे, पैसा मिळवणं काही गुन्हा आहे का? सुखाची गरज सगळ्यांना आहे, सुख मिळवणं काही गुन्हा आहे का? आरामाची गरज सगळ्यांना आहे, आराम घेणं काही गुन्हा आहे का? आम्हाला लवकर पोचायचं आहे, कारण आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही अशा पदावर लवकर पोचावं की जिथे गेल्यानंतर आम्हाला काही करावं लागू नये. न करता जिथे काही मिळवता येईल ते मिळवावं अशी अपेक्षा आहे. याच्यामध्ये दोन विकल्प आहेत या विचारामध्ये, आणि या दोन्ही विकल्पांचं उदाहरण एकच आहे, तो म्हणजे अर्जुन. पहिल्या अध्यायापासून दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंतचा अर्जुन हा एका विकल्पाचं उदाहरण आहे, आणि नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा म्हणणारा अर्जुन हा दुसऱ्या विकल्पाचं उदाहरण आहे. काही न करता आपल्याला सगळं मिळावं अशी अपेक्षा असणारा अर्जुन पहिल्याही अध्यायामध्ये आपल्याला भेटतो, आणि अशा पदावर आपण पोचलं पाहिजे की जिथं काही करण्याची अपेक्षा नसावी असा अर्जुन आपल्याला 18व्या अध्यायामध्ये प्राप्त होतो, भेटतो. अर्जुनाने पहिल्या अध्यायात धनुष्यबाण खाली ठेवलंय. का म्हणून खाली ठेवलं? तर मला युद्ध करायचं नाही, माझ्या भावंडांना मारायचं नाही, आपल्याच लोकांना मारून राज्य मिळवणं मला पाप वाटतं, हिंसा करणं मला योग्य वाटत नाही. राज्याकरता अशी हिंसा करावी का? हिंसा करून राज्य मिळवायचं असेल तर मला राज्यच नको, याच्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी. पहिल्या अध्यायात सगळ्या अर्जुनाच्या मुखामध्ये याच अर्थाचे श्लोक आपल्याला दिसून येतात. पाप झालं की देवा तू आम्हाला अंतरशील, तू आमच्यापासून लांब जाशील, मग आम्हाला नको. युद्ध करून काय राज्य मिळवायचंय? भैक्षमपिह लोके, त्याच्यापेक्षा आम्ही भिक्षा मागू. भिक्षा मागता भली म्हटलं ज्ञानोबर आहे. आम्ही भिक्षा मागून जगू. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की अर्जुनाला युद्ध करून राज्य नको होतं, युद्ध न करता राज्य मिळालं असतं तर ते हवंच होतं. तो राज्य नको म्हणतच नाहीये कुठेच. पहिल्या अध्यायापासून अर्जुन मला राज्य नकोय असं कुठंच म्हणत नाहीये. अर्जुन म्हणतो युद्ध करून राज्य नकोय, युद्ध न करता राज्य पाहिजे, म्हणजे मला काही न करता मिळालं पाहिजे, हा पहिला विकल्प आहे. आणि आपण अशा अवस्थेवर पोचलं पाहिजे की जिथे काही न करता आपल्याला सगळं मिळालं पाहिजे, हा दुसरा विकल्प आहे. तो 18व्या अध्यायात आहे. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धात्वत प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो करिष्ये वचनम तव. आता मला काही करायची गरज नाहीये देवा, तू म्हणशील ते करी. युद्ध नको वाटलं सोडून देईन, करावं वाटलं करीन. एवढं काय त्याच्यामध्ये? नाही केलं तरी मला जे मिळालंय त्याच्यात मी समाधानी आहे, कारण ते ज्ञान आहे. आता मला काही मिळवायचं राहिलेलं नाहीये. एक ज्ञान मिळालं, मला सगळं मिळालं असंही म्हणणारा अर्जुन आहे. आणि युद्ध न करता, युद्ध करून मला राज्य नकोय, न करता मिळालं तर मला हवंच आहे. अर्जुनाच्या विधानामध्ये आपण तपासून बघा. हे अर्जुन म्हणत नाहीये की मला राज्य नकोच आहे, अरे ते आमचंच आहे. उलट पक्षी त्याच राज्याच्या प्राप्तीकरता अर्जुन युद्ध प्रवृत्त आहे. भगवान ज्या वेळेला शिष्टाई करता म्हणून कौरवांकडे गेले, त्यामुळे युद्ध झालं पाहिजे असा आग्रह धरणारे या 5 भावांपैकी दोघेच होते, एक अर्जुन आणि दुसरे भीम. बाकी धर्मराज युधिष्ठिराचं म्हणणं होतं काय करायचं, युद्ध नको, त्यांना पाहिजे का, ठेवून घेऊ दे राज्य, आम्ही तिथे राहतो. आम्ही राजा म्हणून राहणं काय, माझे काका माझा भाऊ राजा म्हणून राहणं काय. ते बिचारे सरळ मार्गी आहेत धर्मराज युधिष्ठिर.
युधिष्ठिराने सांगितलं युद्ध नको, म्हणून भगवान गेले नकुल सहदेवाकडे. ते माद्रीची मुलं आहेत. त्याने विचारलं अरे काय युद्ध व्हावं का नाही. नकुल सहदेवाने युद्ध व्हावं का नाही याचं उत्तरच दिलं नाही. त्यांनी पहिला प्रश्न देवाला असा विचारला की दादा काय म्हणतात. नाही म्हणे, ते म्हणतात युद्ध नको, मग आम्हालाही नको, मग आम्हालाही नको. आता तिघे जण झाले युद्ध नको म्हणणारे, राहिले दोघे. भीमाकडे गेले. भीमा युद्ध पाहिजे नको विचारायला लाज वाटली पाहिजे तेव्हा. मी प्रतिज्ञा करून बसलोय, तुम्ही हे विचारताच कसं युद्ध पाहिजे का नको. युद्ध झालंच पाहिजे. अर्जुन म्हणाला झालंच पाहिजे. भीम म्हणाला मी दुर्योधनाची मांडी फोडून त्याच्या रक्तानं भरलेल्या हातानं द्रौपदीची वेणी घालून म्हणून प्रतिज्ञा केली आहे, आता युद्ध कसं नको. माझ्या प्रतिज्ञेचं काय करू मी. नाही नाही युद्ध झालं पाहिजे. अर्जुन म्हणाला झालंच पाहिजे, राज्य आमचं आहे. मग आता तिकडं तिघे जण इकडं दोघे जण, मेजॉरिटीचा प्रश्न असतोच. 3 विरुद्ध 2 मतांनी पडू शकतं सरकार. मग भगवंताच्या लक्षात आलं नाही असं करून चालणार नाही, निदान समांतरी झालं पाहिजे, म्हणून द्रौपदीकडे गेले. नाही त्या द्रौपदीचं मत घ्यायचं काही कारण नव्हतं. द्रौपदीला विचारलं तुझं म्हणणं काय. नाही झालं पाहिजे. तुम्हाला माहित नाही का माझ्या वस्त्राला त्याने हात घातला, तुम्हीच रक्षण केलं, मी पराभूत झाले होते, मी तुम्हाला अडवलं होतं. गोविंद द्वारिकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवई परिभूताम नाम किम न जानासी केशव. देवा तुम्ही जाणत नाही का कौरवांकडून मी पराभूत होतीये, अभिभूत होतीये, मग तुम्ही अंबर अवतार घेऊन मला राखलत, माहित नाही तुम्हाला. आणि माझा एवढा अपमान पाहू नये तुम्ही हे विचारू शकता युद्ध व्हावं का न. झालंच पाहिजे. मग देव म्हणाले आता बरं झालं. 3 इकडं 3 इकडं. मग आता काय करायचं. आता माझ्या मनाला येईल ते करायला मी मोकळा. याला राजकारण म्हणतात. तुम्ही तिघे झालात ना, आता माझ्या हातात आहे, शेवटचं मत माझ्या हातात आहे, मग मी करीन काय करायचं. युद्ध पाहिजे म्हणणारा अर्जुन, युद्ध झालंच पाहिजे म्हणणारा अर्जुन, त्याला राज्य नको होतं का. राज्याकरताच अर्जुन युद्ध प्रवृत्त झाला होता. पण ज्या वेळेला रणांगणावर गेला त्यावेळेला त्याला क्रियेची अडचण वाटली. तो म्हणाला नको युद्ध. बर मग युद्ध न करता तुला राज्य दिलं तर हा ते पाहिजे, राज्य पाहिजे, युद्ध नकोय. काही न करता आपल्याला मिळावं असं वाटणारा एक अज्ञानाचा विकल्प आहे. आणि काही करायची गरज नाही कारण सगळं मिळालेलं आहे असा वाटणारा दुसरा विकल्प आहे जो ज्ञानाचा आहे. असे 2 विकल्प आहेत. पण ज्ञान असो किंवा अज्ञान असो, आपल्याला काही न करता यावं अशा अवस्थेत आपण पोचलं पाहिजे, अशी वृत्ती सकल जीवांच्या ठिकाणी निसर्ग नियमानं समानत्वान आहे. मुलगा मोठा झाला म्हणून त्याच्या लग्नाची घाई करणारी त्याची आई त्याचं लग्न लवकर व्हावं असं म्हणते. का म्हणते. काही नाही, सून आली की मला निवांत बसता येईल आणि आयतं मिळेल म्हणून. कोणतेही तुम्ही कोणत्याही क्षेत्रातलं घ्या, मी आता याच्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रातलं उदाहरण देऊ इच्छित नाही. कोणाचंही तसंच आहे. जास्त पैसा पुरुष मिळवतो, स्त्री मिळवते, कशा करता. अशा अवस्थेवर गेलं पाहिजे की भरपूर पैसा हाताशी असावा, काही करावं लागू नये. मुलाचं लवकर लग्न व्हावं का, सून आली की काही करावं लागू नये. अमुक अमुक असं व्हावं का, आपली गाडी घेऊन निघावं का, आपल्याला काही करावं लागू नये, आरामात जाता यावं, असंच आहे सगळं. आणि याच्यात गैर काय आहे तर काही चूक कशाचीच नाही. कुठून निघाला आपला हा सगळा विचार. आपला विचार असा निघाला की आपण परमार्थ करतो म्हणजे काय करतो तर परमार्थ या शब्दाचा अर्थ सरळ सरळ आपल्या साध्याच्या प्राप्तीकरता केलेले प्रामाणिक प्रयत्न, एवढाच परमार्थ शब्दाचा आपल्याला एक सामान्य करता येऊ शकतो. आपल्या साध्याच्या प्राप्तीकरता केलेले प्रामाणिक प्रयत्न म्हणजे परमार्थ. याच्या पलीकडे अजून सोपं करण्याचं कारण वाटत नाही मला. मग साध्य काय आहे, सुख, आणि सुख म्हणजे काय, परमात्मा. म्हणून परमात्मा प्राप्तीकरता केलेले प्रामाणिक प्रयत्न याला परमार्थ असं म्हणतात. ही एक व्याख्या आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येते. थोडंसं आपण तार्किक अंगाने गेलो तरी. आता
परमार्थ म्हणजे प्रयत्न आहेत. ज्या साध्य प्राप्तीत प्रयत्न थांबतात तिथं परमार्थ ही संकल्पना लागू पडत नाही. नदी समुद्राला मिळाली की नदी ही संकल्पना तिथे नाही लागू पडत, ती समुद्राला मिळेपर्यंत नदी आहे. समुद्राला मिळाली की नदी ही संकल्पना जशी संपून जाते, तसं साध्य प्राप्त होईपर्यंत केल्या गेलेल्या प्रयत्नांना परमार्थ म्हणतात. साध्य प्राप्त झालं की परमार्थ संकल्पना संपली. आता त्याला परमार्थ करण्याची गरज नाही, तो करील तो परमार्थ म्हणा. समजण्याकरता निस्त्रय गुण्ये पथि विचरताम को विधिक को निषेधा. पण आम्हाला परमार्थ करणं आहे. मग करायचा म्हणजे काय करायचं, तर आपला मुद्दा हा चालू होता की आपल्या जीवनामध्ये साध्य प्राप्ती करता आवश्यक असणाऱ्या गुणांची वृद्धी करणं, करण्याचा प्रयत्न करणं आणि आपल्या जीवनामध्ये साध्य प्राप्तीमध्ये प्रतिबंध म्हणून उभे राहिलेल्या दोषांच्या निवृत्तीचा प्रयत्न करणं, याला परमार्थ अशी संकल्पना येते. आणि याच्याकरता काय आहे, तर आम्हाला गुणही कळले पाहिजेत आणि आम्हाला दोषही कळले पाहिजेत. मग कोणते गुण आहेत, ते 26 गुण भगवंतांनी बोलून दाखवले. आणि दोष किती आहेत, ते 6च आहेत, ते भगवंतांनी नंतर बोलून दाखवले. त्याला आपण असुरी संपत्ती असं गीतेच्या भाषेमध्ये म्हटलं गेलं. आपण म्हणू शकतो त्याला असुरी संपत्ती म्हणतात. आणि 26 गुणांना दैवी संपत्ती असं म्हणतात. म्हणून दैवी आणि असुरी संपत्तीच्या विचाराचा प्रारंभ झालेला आहे तो भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये. आणि दैवी आणि असुरी संपत्तीच्या विचाराचा विस्तार झालेला आहे तो 16व्या अध्यायामध्ये. 9व्या अध्यायामध्ये विषय सुरू झाला होता, पण अन्य काही प्रश्न अर्जुनाने विचारल्यामुळे तिथे विषयांतर होत गेलं आणि मूळ विषयावर यायला 16वा अध्याय उजाडावा लागला. आणि मग दैवासुर संपत विभाग योग या नावाने जो 16वा अध्याय आहे, तिथे आपल्याला दैवी आणि असुरी संपत्तीच्या विस्ताराचा विचार दिसतो. आता हे जे दोष आहेत, हे जे गुण आहेत, त्याच्यातले दोष कमी झाले पाहिजेत, त्याच्यातले गुण वाढले पाहिजेत, नसलेले गुण मिळवता आले पाहिजेत. कारण मनुष्य म्हणजे काही सगळ्या गुणांची खाण नाही आहे. सगळे गुण एकाच्याच ठिकाणी आले असं माणसाच्या बाबतीत होत नाही. सगळे दोष एकाच्या ठिकाणी आले हे माणसाच्या बाबतीत होऊ शकतं, होणार नाही असं नाही. असं का म्हणता, मनुष्य जीवनाचा का अपमान करता? अपमान करत नाहीये, पण याचं एक सूत्र मी आपल्याला दरवर्षी सांगत आलोय, जवळजवळ दरवर्षी. मध्ये एका दुसरं वर्ष खंड पडला असेल तर पडला असेल, पण पुन्हा सांगायला मला संकोच नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो, सगळ्या गुणांची खाण म्हणजे परमात्मा नाही आहे, जीव नाही आहे. सगळे गुण आपल्या ठिकाणी आहेत असं कुणाला वाटतं? कुणाला? मी जर असं म्हटलं की सगळे गुण माझ्या ठिकाणी आहेत असं कुणाला वाटतं? त्याने हात वर करा बरं. कोण करेल? सगळे गुण माझ्या ठिकाणी आहेत असं कसं होईल? असं होत नाही. आणि सगळे गुण माझ्याच ठिकाणी आहेत असं वाटणं हाच मोठा दुर्गुण आहे. त्याचं काय करायचं?